कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आपण पाकापासून सारण कसं बनवायचं। आज आपण पाहणार आहोत की एवढे छान पुडके सुटलेल्या करंज्या कशा बनवायच्या। मला खूप मेसेजेस आले की एवढ्या छान करंज्या कशा झाल्यात, ते तर तुम्हाला मी पुढे सांगतेच। तर रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी 1 किलो रवा आदल्या रात्री मस्त मळून तो फ्रीजमध्ये ठेवलेला। आता तो सकाळ फ्रीजमधून काढल्यानंतर तो असा काही होता, मग त्याला मिक्सरमध्ये घालून छान असं मऊ करून घेतलं। अगदी 1 ते 2 थेंब पाणी ओतायचं, जास्त पाणी ओतायचं नाही, नाहीतर आपला जो रवा आहे मळलेला तो पातळ होतो। तर तुम्ही बघू शकता 1 ते 2 थेंब पाणी ओतून सुद्धा हा एवढा मऊ झालेला आहे। आता ह्या रव्याच्या ज्या आहेत ना, छान मस्त अशा 2 मोठ्या पात्या लाटून घ्यायच्या। आता छान 2 पात्या लाटून झाल्या की आपण इथं कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। कॉर्नफ्लॉवर हे तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं। आता आपलं पीठ जे आहे ना, तर ते मऊ आपण रवा ठेवलेला आहे, त्यामुळे कॉर्नफ्लॉवर तेलामध्ये घट्टसर मळायचं आणि पातीला वरून लावून घ्यायचं। आणि पहिल्या पातीला लावून झालं की त्याच्यावरती दुसरी पाती टाकायची। आपण डबल पदरी पातीच्या करंज्या बनवतोय, त्यामुळे त्याला छान पुडके सुटतात। तर आता दुसरी पाती ॲड केल्यानंतर त्यालाही छान मस्त असं कॉर्नफ्लॉवर लावून घ्यायचं, सगळीकडे एकसारखं लावून घ्यायचं। आणि आपण चपातीचा जसा रोल बनवतो ना, अगदी तसाच रोल बनवून घ्यायचा। एकसारखं दाबत राहायचं त्याला, मस्त तो खाली चिकटला गेला पाहिजे। मस्त चपातीसारखा रोल बनवून घ्यायचा आणि एकसारख्या आकाराचे रोल कट करून घ्यायचा। तुम्ही बघू शकता हा चौकोनी आकाराचा आपण कट करून घेतलेला आहे, जेणेकरून याच्या पात्या खूप छान लाटता येतात। आता त्यातील एक पीस घ्यायचा आणि त्याची छान अशी पाती लाटून घ्यायची। पाती ही आयताकार नाही लाटायची, चौकोनी लाटायची। चौकोनी लाटली की त्यामध्ये छान असं सारण भरता येतं। आता सारण भरताना मस्त साईडला तुम्ही दूध लावू शकता, मी पाणी लावलेलं आहे। तर पाण्याने ना करंज्या जास्त दिवस राहतात, दुधाने थोडासा वास येतो, त्यामुळे दूध नाही वापरते मी। मग छान मस्त सारण भरून घ्यायचं आणि सारण भरल्यानंतर करंजी तापताना कडांना दाबायची नाही, त्याच्या साईडला छान अशी दाबून घ्यायची। आता करंज्या छान अशा भरून झालेल्या आहेत आपल्या, तुम्ही बघू शकता। साईडला दाबायची नाही, नाहीतर पुडके फुटणार नाहीत। त्यामुळं मग आता काय करायचं, तेल गरम झालं की त्या तेलामध्ये मस्त करंज्या कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायच्या। एकदम लालसर अशा भाजायच्या, जेणेकरून करंजी एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत होते आणि आतील सारणसुद्धा मस्त मऊ मऊ राहतं। आता इथं आपल्या करंज्या छान अशा तळून तयार झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। खूप छान पुडे सुटलेले आहेत याला। आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी फूड मिनिस्टर 09 या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की करंजी कशी वाटली, आणि तुम्ही देखील या दिवाळीमध्ये या रेसिपी ट्राय करून नक्की फराळ बनवा। चला भेटूया नेक्स्ट